नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय NDTV मराठी. दुपारी 1च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्रात राज्यासह देशभरातल्या बातम्या आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी सुरुवात करूया हेडलाईन्स. केरळमध्ये मान्सून दाखल. केरळच्या अनेक भागात पावसाला सुरुवात. येत्या 9 जूनला मान्सून मुंबईत धडकण्याची शक्यता. मुंबईसह ठाणे, कोकणात पुढील 4 दिवस ढगाळ वातावरण. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी छोटा राजन दोषी. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्टाचा निकाल. ससून रुग्णालयाच्या डीन डॉक्टर काळे यांचा निष्काळजीपणा. हसन मुश्रीफांचा आरोप. काळेंनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही. डॉक्टर तावरे रजेवर असताना प्रकार घडला. मुश्रीफांचं स्पष्टीकरण. पुणे पोर्श अपघात प्रकरणी दुसरं ब्लड सॅम्पल. आरोपीच्या आईचंच. पुरावे नष्ट केल्याप्रकरणी शिवानी अग्रवालला अटकेची शक्यता. शिवानी अग्रवाल नॉट रिचेबल. पोलिसांकडून शोध सुरू. ससूनचे डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर. तावरेला आमदार टिंगरे आणि मंत्री मुश्रीफांच्या शिफारसीवर पुन्हा सेवेत घेतल्याचं वक्तव्य भोवलं. मुंबईत उद्यापासून 3 दिवस मेगा ब्लॉक. 930 लोकल फेऱ्या रद्द, तर लांब पल्ल्याच्या 73 गाड्याही कॅन्सल. सेंट्रल हार्बर लाईनला फटका. मुंबईतल्या मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर लोकलनं प्रवास टाळा. सेंट्रल रेल्वेचं आवाहन. वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्याच्या सूचना. जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक. महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन करताना बाबासाहेबांचं पोस्टर फाडल्यानं मुंबईसह नागपूर, रत्नागिरी, नाशिक, नवी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांचं आव्हाडांविरोधात जोरदार आंदोलन. दिल्लीचं तापमान 52°C वर पोहोचलेलं नाही. हवामान विभागाचं स्पष्टीकरण. रीडिंगमध्ये चूक असल्याची कबुली. तापमान 50च्या आत. पुणे शहरात अनधिकृत पब, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल्सवर कारवाई करण्याची धंगेकरांची मागणी. परत पोर्श सारखा प्रकार होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित कारवाईची मागणी.